वैशाली नागवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला। धाराशिवमध्ये युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदावरून राहुल काकडेंची उचल मागणी। गणेश इंगळे यांची नियुक्ती। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचे भावी खासदार असे लावले होते बॅनर। त्यावरून कारवाई केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। चंद्रपूरच्या गोंडपिंपरीतील प्रस्तावित एमआयडीसीच्या जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध। 15 ऑगस्टला जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा। 13 गावातील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। गोंदियात वनरक्षक संघटनेचं वनरक्षकांच्या कार्यालयावरती 1 दिवसाचं धरणं आंदोलन। नागझिरा वन्यजीव अभयारण्यात कर्तव्य असताना अस्वलाच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वनरक्षक शामू शरणागत यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि एका व्यक्तीला नोकरीची मागणी। अजिंठा लेण्यांपाठोपाठ आता जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांमध्येही पावसाचं पाणी पाझरू लागलंय। लेणी क्रमांक 32, 21 आणि 22 लेणीमध्ये पाण्याची गळती सुरू। लेणी क्रमांक 32 ही जैन धर्मातील इंद्रसभा म्हणून ओळखली जाते। रायगडमधल्या अलिबाग शहरानजीक असलेल्या चेंढरे गावामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाई। नागरिकांच्या ग्रामपंचायत कार्यालयावरती मोर्चा। पाणी टंचाई दूर करण्याची मागणी। खडकवासला धरणाचा गाळ काढावा तसंच पाणलोट क्षेत्राचं पुनरुज्जीवीकरण करावं। खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी। धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे मूळ साठवण क्षमता निम्म्याहून कमी। गेल्या 17 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरच्या रायगड जिल्ह्यातील 3 टोल नाके नियमबाह्य। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याकडनं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या संदर्भातलं एक पत्र सुपूर्द। दापोलीतल्या मुरुड, कर्दे आणि लाडघर समुद्रकिनारा प्लास्टिक प्रदूषणाच्या विळख्यात। हजारो पर्यटकांचं आकर्षण असलेले समुद्रकिनारे कचऱ्यामुळे विद्रूप। कर्देचे सरपंच सचिन तोडकर आणि प्रशासनाकडे चौकशी आणि तातडीची स्वच्छतेची मागणी। पालघरमधलं तलासरी सामूहिक अत्याचारानं हादरलं। मित्रासोबत फिरायला गेलेल्या 19 वर्षाच्या तरुणीवरती 6 जणांचा अत्याचार। तलासरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 3 आरोपींना अटक। अवघ्या काही तासात तर 3 आरोपींचा शोध सुरू। पुण्यातील सिंहगड रोडवरच्या सुयोगश्री सोसायटी समोरच्या गाड्यांची तोडफोड। अज्ञातांकडनं जवळपास 4 चाकी ते 5-6 गाड्यांची तोडफोड। पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। राजस्थानमधल्या जयपूरमध्ये भरधाव थार नियंत्रणाबाहेर होऊन हॉटेलमध्ये घुसली। हॉस्टेलचं मुख्य गेट पूर्णपणे तुटलं। 2 मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी अटक केली। या अपघाताचा थरार सीसीटीव्ही। नाशिकच्या नांदगावमध्ये संत शिरोमणी सावता महाराज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत धुळे महानगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये बाईक रॅलीचं आयोजन। महापौर मायादेवी परदेशी यांनी दाखवला रॅलीला झेंडा। 15 ऑगस्टला घरांवरती झेंडा फडकवण्याचं आवाहन। मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीजचे संचालक डॉक्टर संजय देशपांडे यांचं निधन। रशियामध्ये अण्णा भाऊ साठेंचा पुतळा उभा करण्यात मोठा वाटा। उद्या सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार।